आपल्या आजूबाजूला बरेचसे लोक सतत सारखं इनडायजेशन झाले, अजीर्ण झाले असं म्हणत फिरत असतात आणि त्यांना कुठलेही उपाय करून बरं वाटत नसतं. तर त्याचं कारण असं आहे की अजीर्ण हे सुद्धा 3 प्रकारचं आहे आणि हे लोकांना माहिती नाहीये. पहिलं एक जे अजीर्ण असतं जे कफामुळे होतं त्याला म्हणतात आमाजीर्ण. तर ह्या आमाजीर्णाची लक्षणं असतात की यामध्ये डोळ्यांच्या वरती गालाच्या इथे सूज दिसायला लागते. तुम्ही जे पदार्थ खाल्लेत ना त्याच पदार्थांचे वारंवार ढेकर म्हणजे आता लगेच जेवले असे सारखे सारखे ढेकर येत असतात. त्यानंतर तोंडाला सतत मळमळ होत असते, पाणी सुटतं तोंडाला. ही जी लक्षणं आहेत ही ह्या आमाजीर्णामध्ये दिसतात. दुसऱ्या प्रकारचं जे अजीर्ण होतं ते होतं वातामुळे, त्याला म्हणतात विष्ठब्दाजीर्ण. ह्या अजीर्णामध्ये पोट प्रचंड प्रमाणात दुखतं, पोटात गॅस झाल्याप्रमाणे होतं, गुब्बारा झाल्याप्रमाणे पोट फुगतं, कॉन्स्टिपेशन खूप जास्त प्रमाणात असतं आणि काम करण्याची अजिबात इच्छा होत नाही. तर हे जे दुसऱ्या प्रकारचं अजीर्ण आहे जे वातामुळे होतं ते आहे विष्ठब्दाजीर्ण. आणि तिसऱ्या प्रकारे जे एक अजीर्ण होतं जे पित्तामुळे होतं ते असतं विदग्धाजीर्ण. ह्या विदग्धाजीर्णामध्ये सतत आंबट ढेकर येत राहतात आणि उलटी आल्यासारखं आंबट पाणी पडत असतं, जळजळ होते, खूप प्रचंड प्रमाणात जळजळ होत असते, तहान वारंवार लागत असते. ह्या प्रकारचं जे अजीर्ण असतं त्याला म्हणतात विदग्धाजीर्ण. आता हे जे तिन्ही प्रकारचे अजीर्ण आहेत त्याच्यावरची ट्रीटमेंट सुद्धा वेगळी वेगळी आहे. तर जे आमाजीर्ण आहे पहिलं कफापासून होणारं, ह्याच्यावरचं सगळ्यात बेस्ट औषध आहे लंघन. लंघन म्हणजेच उपवास. काहीही खायचं नाही, जोपर्यंत पोट रिसेट होत नाही तोपर्यंत काहीही खायचं नाही. फार तर तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता. जोपर्यंत पूर्ण पोट रिसेट होत नाही, जोपर्यंत मळमळ थांबत नाही, तोंडातून पाणी सुटते ते थांबत नाही तोपर्यंत लंघन करायचं. दुसरं जे आहे विष्ठब्दाजीर्ण त्याच्यावरचं सर्वोत्तम औषध हे आहे स्वेदन. स्वेदन म्हणजे शेक द्यायचं. तर तुम्ही हॉट वॉटरची जी बॅग असते त्या बॅगनी किंवा तव्यावरती कापड गरम करून पोटाला शेक दिलात तर हे विष्ठब्दाजीर्ण जे वायूमुळे झालेलं आहे वातामुळे ते कमी होतं. आणि तिसरं जे आहे पित्तामुळे होणारं विदग्धाजीर्ण, तर ह्यामध्ये उलटी करून ते जे खराब पित्त अजीर्ण झालेलं आहे ते बाहेर काढणं हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. आणि त्यासाठी मग तुम्ही पाण्यामध्ये मीठ भरपूर प्रमाणात साधारण 4-5 चमचे मीठ घालून चांगलं ते खारट पाणी करून ते 4-5 ग्लास पाणी प्यायचं आहे आणि मग घशात बोट घालून ओकाऱ्या करून हे सगळं पाणी आणि जे खराब झालेलं आहे अजीर्ण पोटामध्ये ते सगळं बाहेर काढायचं आहे, तरच तुम्हाला उपशम मिळू शकतो. तर हे सोपे उपाय आहेत, घरगुती उपाय आहेत. हे केल्यानंतर तुम्हाला ज्या प्रकारचं अजीर्ण आहे ते कमी होतं. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी इनो किंवा अँटासिड घेण्याची गरज नाहीये आणि ते चुकीचं सुद्धा आहे. ओके, सो ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ खूप लोकांना शेअर करा. जे तुमच्या आजूबाजूला सारखे इनडायजेशन करून फिरतायत त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि तुम्हाला जर वारंवार अजीर्ण होऊ नये असं वाटत असेल तर माझा आयुर्वेदा लाईफस्टाईल वरचा फ्री मास्टर क्लास जॉईन करा.